वणी सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील देवनदी पूल ते कॉलेज प्रवेशद्वारापर्यंतचा रस्ता मृत्यूचा सापळा बनलाय। रस्त्याच्या कडेला मनमानी पद्धतीने उभी केली जाणारी वाहने, दुकानदारांची अतिक्रमणे आणि प्रशासनाचा निष्क्रिय कारभार यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे धोकादायक झाली आहे। याबाबत आज वणी ग्रामपंचायत व पोलीस ठाण्यात ग्रामस्थांनी एकत्रित एक निवेदन दिले। तसेच 8 दिवसात कॉलेज व बिरसा मुंडा चौकात गतिरोधक बसवले नाही तर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय। निष्काळजीपणाचा बळी म्हणून 2 दिवसापूर्वी झालेल्या भीषण अपघातात दीपक श्रीधर जांभळे वर्ष 45 यांचा मृत्यू झाला। दिनांक 4 डिसेंबर रोजी दुपारी 3:30च्या सुमारास ते मेडिकल दुकानातून औषधे घेऊन परतत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांमुळे समोरून येणारी वाहने दिसनाशी झाली। समोरून येणाऱ्या दुचाकीने दिलेल्या जोरदार धडकेमुळे ते रस्त्यावर पडले। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु 2 दिवसांच्या कोमातील उपचारानंतर दिनांक 6 डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झालाय। या ठिकाणी यापूर्व देखील अनेक छोटे मोठे अपघात झाले। परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चाललेली। किराणा दुकाने, इलेक्ट्रॉनिक्स दुकाने, बिल्डिंग मटेरियल तसेच 24 तास चालणारे मेडिकल रस्त्याच्या कडेला वाहनांची उभी करण्यात येणारी दाटी वाहतूक पूर्णपणे ठप्प करते। दुकानदारांच्या अनधिकृत अतिक्रमणामुळे रस्ता इतका अरुंद झालाय की वळणावरून येणाऱ्या वाहनांचा अंदाजच लागत नाहीये। इतक्या गंभीर समस्यांकडे पोलिसांनी डोळेझाक केली। तसेच धोकेदायक ठिकाणी लावण्यात येणाऱ्या होर्डिंग्समुळे ही अपघात होत असून अशांवरही कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी करीत ग्रामपंचायत येथे सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड यांना निवेदन दिले। तर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे, पोलीस उपनिरीक्षक किरण जगदाळे यांना निवेदन दिले। यावेळी नाभिक समाजासह ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्या ठिकाणी दगावले गेले। दीपक भाऊंच्या अतिशय परिस्थिती गरीब, घरचा करता पुरुष आणि त्या ठिकाणी दीपक भाऊला स्वर्गवास झाला। या माध्यमातून आज आम्ही सर्व वणीकर, वणी ग्रामपालिका त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो। पोलीस स्टेशननी वारंवार अशा घटना घडतात, कुठंतरी नियमाचं उल्लंघन करतात, तर पोलीस स्टेशननी सुद्धा त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे। का हे जे काही उल्लंघन करतात आणि असे ॲक्सिडेंट होतात, याच्यात चांगले चांगले सामोरे त्या ठिकाणी ॲक्सिडेंटला बळी पडतात। त्यासाठी वणीकर आणि वणी ग्रामपालिका सदैव तुम्हाला त्या ठिकाणी मदत करेल, पण शेवटी शासनाचे नियम जे असतील ते पाळण्याची जबाबदारी ही सर्वांची असते आणि हे नियम पाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी समोर येऊन त्या ठिकाणी कुठलाही विषय असो, पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी त्यांचा दबाव जर राहिला तर याचे कृत्य होणार नाही। आणि PWDचा विषय त्या ठिकाणी जो आहे स्पीड ब्रेकर, आम्ही ग्रामपालिकेने वारंवार त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला आणि त्याचे जे किरण भाऊंनी सांगितल्याप्रमाणे ते कुठली दखल घेत नाही। तर आता पुढच्या काळामध्ये सर्व ग्रामपालिका आणि आपले वणीकर आपण त्यांनी जर दखल नाही घेतली तर निश्चित त्या ठिकाणी रस्ता रोको करू। हे आपण शासनाला त्याच्या या निमित्ताने शासनाला सांगू का या ठिकाणी सापुतारा हवे आई भगवतीच्या तिकडं दर्शनाला जाणारी जी ट्रॅफिक शनिवारी रविवारी रस्ता क्रॉस करता येत नाही, अशा पद्धतीत जर स्पीड ब्रेकर नसतील तर भाविकांनी किंवा वणीकरांनी कशा माध्यमातून त्या ठिकाणी रोडवर चालायचं। आज घरून गेल्यानंतर घरी जोपर्यंत माणूस येत नाही तोपर्यंत घरचे वाट बघतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। तर याच्यासाठी पोलीस प्रशासनाने सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या नियमाप्रमाणे ते कारवाई केली पाहिजे आणि शासनाने सुद्धा का हे जे काही रस्ते डिवायडरची जिकडे गरज असेल, जिकडं तुमचा धोकादायक फलकाची गरज असेल, हे सर्व त्या ठिकाणी PWDने त्याचं नियोजन केलं पाहिजे, म्हणजे कुठंतरी हे अपघात होणार नाही। या माध्यमातून मी आज या ठिकाणी सूचित करतो आणि निश्चित याच्यावर कुठलाही शासनाने जर निर्णय घेतला नाही तर निश्चित आम्ही त्या ठिकाणी मोठं आंदोलन करून रस्ता रोको करू। जोपर्यंत आमचे कामं होत नाही त्या ठिकाणी आम्ही हलणार नाही, अशी मी वणीकरांतर्फे त्या ठिकाणी सूचना मांडतो। मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी।